नमस्कार. आज आपण लोणी मसदपूर मिलिंद गरड साहेबांच्या केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर बरोबर 20 दिवसापूर्वी आपण ह्या प्लॉटमध्ये आलो होतो. तर आपलं बायोरिज नावाचं जे प्रोडक्ट आहे 5 लिटरमध्ये ते सोडल्यानंतर काय काय बदल प्लॉटमध्ये झाला हे शेतकऱ्याच्याच मुखातून आज आपण ऐकणार आहे. नमस्ते सर. नमस्ते. आम्हाला 15 दिवसापूर्वी म्हणजे सर माझ्याकडे 2 वर्षापासून येते तसे, पण सर 15 दिवसापूर्वी आले. सरांनी सांगितलं ग्रोथ होत नव्हती केळीची आणि घडाची माझ्या, म्हणजे घडाला म्हणावं असा मला रिझल्ट वाटत नव्हता. मी खर्च करत होतो, म्हणजे माझे जे पहिलं प्रोडक्ट आहे ते वापरत होतो, पण मला म्हणावं असा रिझल्ट वाटत नव्हता त्याचा. तर सरांनी सांगितलं की हे असं असं ड्रम आहे बाबा, हे वापरा. अजून मला त्या कंपनीचं नाव पण लक्षात नाही. अशा पद्धतीत 15 दिवस झालं मी वापरलेलं आहे. तर त्या टायमिंगला आम्ही ह्या गाड्यांचं बघितलं होतं. सगळ्या बागेत काही बघणं शक्य होत नाही, पण एक 5 गाड्यांना आम्ही बघून ठेवलेलं होतं की याला काय रिझल्ट बसतोय. तर याचं जे आहे ते हे जी घड आहे हे जे असे आतमध्ये होते वरती, तर तेवढ्या दिवसानंतर म्हणजे 1 महिन्याचा 2 महिन्याचा कालावधी झाला आमचं हे कमळ मोडून, की तेवढ्या दिवसात त्याने बाहेर फुललं पाहिजे. का म्हणजे फुललं म्हणजे काय होतं, साईज होती. फुललं म्हणजे ते की बाबा सगळं व्यवस्थित आपली अपटेक ही चालू आहे असं आपल्याला वाटतं, पण ते काय होत नव्हतं. मग त्याच्यासाठी मी डोंगरे साहेबांसोबत जी चर्चा केली, त्यांनी मग त्याला मला प्रोडक्ट दिला. मी 5 लिटरचं कॅन खालनं सोडलं. तर सोडल्याच्या नंतर आज 10व्या दिवशी घरात पण जाणून येत आहे, दिसतंय पण पूर्ण केळं वरच्या 4 फणीपासून आता म्हणजे चालू झालंय. वरच्या 4 फणी आता 4-5 फणी बाहेर निघालेल्या आहेत. आणि हा जी घड आहे हा तर पूर्ण गुंडाळलेला होता, म्हणजे असा गुंडाळलेला होता की जसं काय त्याला कोणीतरी बांधून ठेवलंय, असं दाबून ठेवलंय असा होता हा घड. ह्याचा बघू शकता तुम्ही. पुन्हा म्हणजे असं एक म्हणजे त्याचं आज म्हणजे कार्यरत चालू झालंय की वरून एक खाली 2 फण्या फक्त सुटायच्या राहिल्यात, त्याच्या बाहेर 2 ते 3, नाही ते वरून सगळ्या 7 फण्या 8 फण्या सुटलेल्या आहेत. 12 फण्यापर्यंत साईज परिपूर्ण झाली. विशेष म्हणजे मला मी याला 13 फण्या पकडल्या होत्या. मला वाटत होतं की माझ्या डिरिंग नुसार मी माझ्या शेड्यूल नुसार याला पक्व करू शकन, पण 15 दिवसापूर्वी अशी माझी परिस्थिती झाली होती की याच्या 3-3 फण्या काढू, 10 फण्या ठेवू का, तर याला हे होऊ शकत नाही कवर 13 फण्या, म्हणून मी काढायच्या होत्या. तर मी डोंगरे साहेबांना आणि या साहेबांना बोलवलं. ते 2 जण आले. ते म्हणले फण्या काढू नका, आपण 15 दिवस थांबा म्हणले, आमचं एवढं ऐका. तर मला एक पण फणी काढायची बागात कुठंच गरज पडलेली नाही. टोटल बागात सगळी फणी आज प्रत्येक घराला 13 फणी, कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 14 फणी, पण सरासरी 12 ते 13 फणी आहे. 13 फणीचा घड कवचित ठिकाणी बघायला भेटतो. बरोबर. पण मला 15 दिवसात रिझल्ट आलाय आणि आम्ही आता अजून एक वेळेस तीच रिपीट करणार आहे. ओके. धन्यवाद.